अर्थात ज्या माणसाला चांगला असा मुळे त्यांनी कृष्ण दिल्यावरती विजय नक्कीच झाला. आता काय आहे आज या आष्टीमधील सभेला आता ज्यांनी आपल्याला विस्तृत मार्गदर्शन केलं, अगदी देश पातळीचे सर्व विषय त्यांनी हाताळल्यामुळे माझं भाषण जरा रिलॅक्स केलं होतं. मला फार काही बोलावं लागणार नाही जिल्ह्याच्या बाहेर. मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते, 3 जिल्ह्याचे आमदार आदरणीय सुरेश धस, मंचावर उपस्थित तालुक्याचे अध्यक्ष, तालुक्याचे अध्यक्ष, त्यांचेही वक्तृत्व इतकं चांगलं आहे की आता त्यांना जास्तीत जास्त सभागृहात भाषण करायला मला पाठवावं लागेल. ॲडव्होकेट साहेबराज मस्के, मंचावर उपस्थित उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे जालिंदरजी वांगे, आमचे अनेक वर्ष सातत्याने आमच्या प्रत्येक कार्यक्रमात, कामात, प्रचारात नेहमी योगदान देत असलेले वाल्मिक तात्या निकाळजे, या आष्टी नगरीचे नगर अध्यक्ष सिया बेग, मंचावर उपस्थित अरुण निकाळजे, आदिनाथ सालक, संजय बिहर, सविताताई गोल्हार, रंगनाथ धोंडे, यशवंत खंडागळे, बद्रीनाथ जगताप, कल्याणराव पोकळे, रमेश ढगे, सादिक कुरेशी, संजय ढोबळे, दत्तोबा वाडेकर, आमच्या समोर बसले ज्यांनी ठरवले की आम्ही मंचावर नाही बसणार असे आमचे विजय गोलार, महेंद्र गर्जे, मंचावर उपस्थित अनुरुद्ध सानप, शैलजा गर्जे, उपस्थित सर्व मान्यवर. माझं लाईट मारावरती लागतील का मी? सर्व समोर उपस्थित सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, सर्व युवा बांधव आणि माझ्या माता भगिनींनो, आपल्या बीड जिल्ह्याची निवडणूक ही मी स्वतः पाहणारी ही 5वी निवडणूक आहे. मुंडे साहेबांच्या 2 निवडणुका, प्रीतमताईंच्या 2 निवडणुका या मी स्वतः पाहिल्या. त्याच्या आधी तर अगदी रजनीताई पाटील उभ्या होत्या, प्रकाशदादा सोळंकी उभे होते, मला आठवते सदाशिव आप्पा उभे होते, तेव्हाची सुद्धा मला निवडणूक आठवते, मी शाळेत होते. त्या सर्व निवडणुका मी पाहिल्या आणि दर निवडणुकीवर वातावरण जे आहे ते एका विशिष्ट पद्धतीने निर्माण होतं आणि प्रत्यक्षात जो निकाल आहे खास करून मुंडे साहेबांच्या पदार्पणानंतर तो मात्र जनता अत्यंत योग्य आणि सकारात्मक देते. आज आष्टीच्या या सभेमध्ये भव्य सभा आहे. अण्णांनी आता सगळे विषय मांडले, असा कुठलाही विषय नाही ज्याच्याविषयी गैरसमज येतो त्यांनी मांडला नाही. या आष्टीमध्ये इथे सभा घेणं शक्यच नव्हतं काही वर्षापूर्वी, सत्य बोलले शक्यच नव्हतं. पण आज एक असं पटांगण झाले, उजव्याही हाताला लोक आहेत, डाव्याही हाताला लोक आहेत. अशा लोकांच्या सभा असतात ज्याच्यात रिकाम्या खुर्च्या उचला 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 म्हणावं लागतं, पण इथं खुर्च्या मागवा 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 असं म्हणावं लागते. ही फार मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला सभा ऐकायची आहे हे त्याचं कारण आहे असं मी समजते. याचं कारण आपला नेताही आपल्या आवडतीचा आहे आणि जो नेता आपल्याकडे इथे मतदान मागायला आलाय त्याच्याविषयी पण काही आक्षेप नाही. उमेदवार सगळ्यात पहिले प्रचाराला येतो तो उमेदवार पसंत लोकांना पडणं हे पहिले माणसाचं 15 दिवस महिनाभर जातो आणि मग इलेक्शन सुरू होते. इथे उमेदवार नापसंत आहे असं कोणी आहे का? राष्ट्रवादीचा नाही, भाजपचा. कुणाला वाटते का अरे उमेदवार कशाला दिला, तो पंकजा नाही आले, फार वाईट झाला, आता काही खरं नाही भाजपचं असं वाटते का कुणाला? उलट मला वाटतं बरेचसे लोक असे म्हणतील ताई तुमच्यावर राग नाही हो, थोडा बहुत पक्षावर राग आहे, क्यों या. अच्छा मला ऐकून नाही आहे, मला माझं सांगायचं.
मी दरवेळी होतो तसं आम्ही थांबतो. तर मी सांगत होते की उमेदवार जो लोकांना आहे तो पसंत आहे, म्हणजे लोकांची काही तक्रार नाही. असेल कुणाची तक्रार तर सांगा, बदलून टाकू आपण उमेदवार. आहे का कुणाची तक्रार? नाही. मी कोणत्याही पक्षाच्या घरी गेले, मी कोणत्याही जातीच्या धर्माच्या लोकांमध्ये गेले तर प्रत्येक जण मला म्हणतो, ताई तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला भविष्यासाठी अभिनंदन. कोणीच आतापर्यंत गेल्या 25 दिवसात मी प्रचारात फिरते मला किरकिर केलेली नाही. नाहीतर मी पण बघितले 2004 मध्ये मी प्रचार मुंडे साहेबांच्या निघाले, जिल्हा परिषदचा प्रचार केला, लोकसभा विधानसभा सगळे प्रचार केले. गेल्या बरोबर लोक सुरू करतात, आहे का आमच्याकडे रस्ता आहे का, नाले आहे का, घरकुल आहे का. यावेळी मला आश्चर्य वाटते की कोणीही तक्रार करत नाही. उलट मी गेल्यानंतर लोक सांगतात, ताई हे बघा हा रस्ता तुम्ही दिलेला आमच्या गावाकडे जो येतोय तो मुख्यमंत्री ग्रामसडक रस्ता तुम्ही दिलाय, त्या रस्त्याला जोडणारा नॅशनल हायवे तुम्ही दिलाय ताई, त्या रस्ता जिथे येतोय ग्रामपंचायत कार्यालय तुम्ही दिलंय, हे प्राथमिक रुग्णालय तुम्ही दिलंय, तो रस्ता सुरेश देसाईंनी सीआरएफ मधून करून घेतलाय, त्या रस्त्यासाठी खासदार त्यांनी फंड दिलेला आहे, ते सभागृह 25-15 मध्ये झाले, ते सभागृह पर्यटन मध्ये झाले. फक्त आणि फक्त लोक कामं सांगतात. आज मच्छिंद्रनाथ गडावर गेले, अनेक वर्षांनी तिथे गेले, छोटस असं मंदिर होतं, तेव्हा मी गेलो होतो. आज एवढं भव्य काम केलं सुरू झालं. आणि मला तहसीलदार म्हणाले की ताई आता तुम्ही या गडावर सुद्धा लक्ष द्या आणि या गडाच्या विकासासाठी निधी द्या. मी त्यांना म्हणलं मी जिथल्या जिथल्या गडावर जाते त्या गडाचा विकास नक्की होतो एवढं मला माहिती आहे. आणि नक्की म्हणजे मी त्या गडावर जाते म्हणून त्याचा विकास होतो नाही, पण योगायोगाने माझी नजर पडते की इथं विकासाचे काम करायचे. तसं तुम्ही काही फार एवढं नाही आम्हाला करायला, पण तरी आम्ही तिथे विकासासाठी प्रयत्न करतच नाही. आज मी पूर्ण सकाळी जातनांदूर पासून देवळाली मच्छिंद्रनाथ गड तिकडनं कडा अशी आली, हा उंदरखेड वगैरे अशी आली. मध्येच मी नगर जिल्ह्यात गेले, तिथे रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचेच होते, तिथे रस्त्याचे काम केले. म्हणजे तुमच्या लेखीने पालकमंत्री म्हणून इथे काम करत असताना, मंत्री म्हणून राज्यात काम करत असताना खूप नाव कमावलं. मी आज तुम्हाला हे मतदान मागण्यासाठी उभी आहे, त्याच्यामध्ये मी थोडस सांगेन पार्श्वभूमी. लोक एखादी तिकीट जेव्हा त्यांना मिळतं, एखादा उमेदवारी जेव्हा मिळते, त्यांना खूप प्रयास करावे लागतात, अहवाल बनवावे लागतात, नेत्यांच्या भेटी घ्याव्या लागतात, इच्छा व्यक्त कराव्या लागतात, विनंती करावी लागते, डेलिगेशन पाठवावं लागतात. पण मी जाहीर सांगितलं होतं की मला इतर काहीला विस्थापित करायचं नाहीये, मला त्यांना विस्थापित करून राजकारण करायचं नाही. पण माझं नाव जाहीर झालं आणि माझं नाव जाहीर झालं. मला माहिती की कशी व्यवस्था आहे. मी कोर कमिटीमध्ये 10 वर्ष काम केले. दिल्लीच्या त्या टेबल समोर तिथे 3 लोक बसलेले असतात, त्या टेबल समोर प्रधानमंत्री, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह आणि आमची कोर कमिटी त्या निर्णय तिथे होत असतात.
या निर्णयाचा अवमान मी करू शकले नाही आणि म्हणून मी या निवडणुकीला सामोरे. त्याच्यामुळे अजून एक कारण, मुंडे साहेब ग्रामीण विकास मंत्री झाले आणि एक आठवडा सुद्धा झाले नाही. मुंडे साहेब लोकसभेला तुम्ही निवडून दिली, एवढी कठीण निवडणूक होती, 17 दिवस सुद्धा मुंडे साहेब जगले नाही. मुंडे साहेबांचा सत्कार आपण ठरवला होता, तो सत्कार बघा 4 जून त्याची तारीख आहे. मुंडे साहेबांच्या सत्काराची तारीख 4 जून, तर त्या दिवशी अंतिम संस्कार मुंडे साहेबांच्या करायची दुर्दैवी वेळ ही या हातावर आली. तर 4 जूनला आता परत निकाल लागला. या 5 वर्षात मी हरल्यानंतर तुमचे हे नगरपंचायत माझ्या हातच्या झाल्या. आष्टी, पाटोदा, वडोली या नगरपंचायत, शिरूर या नगरपंचायत ह्या आमच्या काळात झाल्या. मग मुंडे साहेबांनी तेव्हा तालुके केले, शिरूर, वडोली, धारूर, रेणापूर हे सगळे परळी, हे मुंडे साहेबांनी त्यांच्या हातचे तालुके केले. आणि मी आता पडल्यानंतर काय 5 वर्ष तर लोकांची आपल्या भेटी गाठी कामं, लोकांचं ऐकणं, त्यांचं दुःख सुख हे ऐकलं. ह्या पलीकडे जाऊन मला राष्ट्रीय राजकारणात संधी मिळाली तर मला फार वेळ तेव्हा एक चांगला घालता आला, खूप वाचन करता आला, आध्यात्मिक शक्ती माझी वाढवता आली. आणि हे सगळं मी बघितलं, मी विचार केला की हे जे घडतंय ना हे काहीतरी नियतीचा खेळ आहे, काहीतरी माझ्याच हातून व्हायचंय आणि मला ही संधी मिळाली म्हणून मी या निवडणुकीला तयार झाले. कारण मला आठवतं त्या 26 मे ते 3 जून मध्ये बाबा काय काय बोलत होते. माझ्या कानावर अजून त्यांचे वाक्य वाचतात. त्यांनी जे जे बोलले ना त्याच्या बऱ्याचशा योजना मी केल्या. मी तुम्हाला एक पुस्तक देईन की पंकजा मुंडेंनी त्यांच्या मंत्रालयात नवीन जे निर्णय घेतले आणि ते राज्यातल्या सगळ्यात यशस्वी योजना म्हणून ठरल्या. एक जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, डायरेक्ट सरपंचाची निवड, झिरो पेंडन्सीचा निर्णय, माझी कन्या भाग्यश्री, मध्यमगटांच्यासाठी अस्मिता योजना, अशा कितीतरी योजना तुम्हाला मला सांगता येईल ज्या तुम्ही केल्या आणि त्या राज्यभर राबवल्या. त्या फार फार स्टार योजना त्या राज्याच्या झाल्या. हे काम करत असताना शिक्षक बदली बघा, आता तुम्हालाच आठवणार नाही एवढं म्हणून पुस्तक काढले, आता तुम्हीच आठवा. शिक्षक बदली, या शिक्षकांनी एखादा शिक्षक कुठेतरी आदिवासी भागात, त्याची बायको दुसऱ्या कुठेतरी जिल्ह्यात, त्यानंतर 500 किलोमीटरचा अक्षरशः डोळ्यात अश्रू घेऊन लहान लहान लेकरं वेळेवर घेऊन या बायका यायच्या. त्यांचा प्रश्न कसा सोडवायचा एक धाडसी निर्णय मी घेतला. शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या केल्या. 15-20 लाख रुपये मोजायची ताकद नसणारे, राजकीय वरदहस्त नसणारे शिक्षक कुठेतरी कितपत डोंगरात पडले होते. चिखलातून गुडघ्यावर जावं लागायचं, तुटलेल्या पुलावरून जावं लागायचं शाळा उघडण्यासाठी. या शिक्षकांनी किती दुवा दिली असेल, किती या शिक्षकांचे घर परत मिळाले. हे चांगले काम होते. माझे काम जर सांगत बसले तर रात्रीच्या 10ची रात्री ते चांगले पण निघून जाईल. पण आता जी निवडणूक आहे ही कशासाठी? एवढ्या वर्ष झाले आम्ही निवडणुका लढतोय. मला राजकारणातल्या ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये आता 22 वर्ष झाले. अनेक वर्ष निवडणुका लढले, काही गोष्टी होत होत्या. हा आमचा आहे, तो तुमचा आहे, प्रत्येकाला वाटत असतं. आम्हाला वाटतं, तुम्हाला वाटतं, त्यांना वाटतं, प्रत्येकाला. पण एवढं उघड राजकारणामध्ये बोललं कधी जात नाही. मी विचार करते की ही निवडणूक कशावर आहे? ही संसदेची निवडणूक आहे, ज्या देशातल्या सर्वोच्च अशा संसदेची निवडणूक आहे, सर्वोच्च सभागृहाची निवडणूक आहे, जगातल्या सर्वात मोठ्या पार्टीची उमेदवार तुमची लेख आहे. आणि हे सगळं असताना प्रचार काय? उमेदवार आवडलाय, उमेदवार पसंत पडलाय, उमेदवारचं रेकॉर्ड चांगले. मी मागच्या सगळं विचारलं की आपण बँकेमध्ये कर्ज जर घ्यायला गेलो तर बँक कर्ज तर 100 कागद मागते. तुमचं बँक रेकॉर्ड दाखवा, तुम्ही कुठे अकाउंट उघडवले का, सिबिल रेकॉर्ड दाखवा, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला लोन येऊ जाणार, म्हणावं लागतं की नाही? हे सगळं विचारलं जातं. मतदान देताना हे का विचारलं जातं? मागच्या वेळी 70,000 मताची लीड आम्हाला आष्टीमधनं मिळाली. मी खूप खूप त्या प्रभावित झाले त्या लीडने. मी त्याचं खूप अभिनंदन तुमचं आणि सगळ्या टीमचं करते. एवढी मोठी लीड आपल्याला मिळाली. पण मी विचार करेल की समोरच्या माणसाला मतं किती मिळाली? 5,09,000 मतं. आणि माझं नाव तुम्हाला देशात कुठेही सांगितलं तर लोक ओळखतील, पंकजा मुंडे. जिल्ह्यामध्ये कोणी मारलंय, कोणी दुखलंय, कोणाचं काही झालंय, कोणाच्या घरी काही ऍक्सिडेंट झालाय, कोणाच्या घरी काही इलाज करायचा आहे, लग्न आहे, कार्य आहे, शिक्षण आहे, कशालाच एखादा व्यक्ती येऊच नाही. आणि म्हणाले की हा एक व्यक्ती. आणि नेमका निवडणुकीच्या वेळी येतात आणि एक मतांचा मोठा घेऊन जातात. शेवटी त्या 5,09,000 विकास आम्हाला करावाच लागणार.
विजयी झाला आणि केलाही आहे. माझ्या आयुष्यात मला 2 अंकी मत नाही पडले अशा बूथला सुद्धा मी निधी दिलेला आहे आणि मी असा कधी भेदभाव केला नाही. आता हे सुरेश अण्णादास 35 वर्ष राजकारण करतात, ते मस्के दादा 40 वर्ष राजकारण करतात, विष्णू बोला 25-30 वर्ष 40 वर्ष राजकारण करतात. तुम्ही तात्या किती वर्ष राजकारण करतात? 40-45 वर्ष. तुम्ही सगळे 25-30-40 वर्ष राजकारण. हे 25-30-40 वर्ष राजकारण करताना आपण काय काय नव्हतं केलं? आपण शिवजयंती केली, आपण भीमजयंती केली, आपण महात्मा फुले जयंती केली, आपण रामनवमी केली, आपण ईद मिलाद केला, आपण इफ्तार पार्टी केली. आपण अशी कुठली गोष्ट केली? राजकारणात काम करणं म्हणजे येड्या गबाळाचं काम नाही. लोकांच्या हृदयावर राज्य करणं म्हणजे येड्या गबाळाचं काम नाही. आले एकाच निवडणुकीला आले दुसऱ्यांदा गेले असं नाही. 25-25 वर्ष प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी काम करतो आणि आजची परिस्थिती अत्यंत अंतर्मुख करणार. काय विचारताय? काय मेरिट विचारतो आपण उमेदवाराचं? अरे ते उमेदवार ज्या खात्याचे सभापती होते त्या खात्याच्या मंत्रीपदाचं काम मी 5 वर्ष केलंय. त्या सभापती असताना तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होते, हात तुम्ही मान हलवला सगळे. एक शाळा खाली देण्यासाठी काय काय करावं लागत होते तुम्हाला सगळ्यांना माहितीये. मी लाखो शाळा खोल्या या महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये हजारो शाळा खोल्या. आणि शाळा शिक्षकांना कुठली पोस्टिंग घेण्यासाठी किती त्रास करत होते सभापती. आता अख्ख्या ऑनलाईन बदली करून त्यांना भ्रष्टाचार मुक्त कारभार केला. हे काही तुलना होऊ शकत नाही का? तुलना होतच नाही. गरीबाचा पुत्र गरीबाची पुत्री हे त्या विषय नाही. आता मी काय जन्माच्या आधी सांगितलं होतं का अरे बाबा देवा मला मुंडे साहेबांच्या घरी जन्माला घाल? ह्याला पण पुण्य लागतं ना कुठे जन्माला गेलं. पण माझ्याकडे म्हणून वाटतं का मी राजकन्या आहे का कोणी महाराणी आहे? आम्हाला फारच बाबा पायाखाली तुम्ही कार्पेट टाकल्याशिवाय येत नाही. पायाला काटे उठतात, दिवसभर उन्हामध्ये लागतो, घाम गाळतो, घसा कोरडा करून बोलतो, जिथे जे दिलं ते खातो, जिथे भांडी घालून बसा म्हणजे तिथे बसतो. अरे सगळं वैभव असताना असं वागलं त्याला खरं वैराग्य म्हणतात. आणि जर गरिबीतून आला करोडो रुपयाची प्रॉपर्टी जमा केली असेल तर तुम्ही कसले वैराग्य? अरे सर्व वैभव पायाशी वळून घेत असताना सुद्धा आम्ही असं वागतो. हे काम आहे मुंडे साहेबांचे संस्कार आहे. आणि अफवा काही झाली की अफवा, काही झाली की अफवा. आणि मी याच्यावर बोलत नाही पण आता आले कार्यकर्त्यांनी पोरं आहेत ना सगळे मीडियावर असतात, सोशल मीडियावर. डोकं खातात माझं रोज संध्याकाळी. मी मला सोडा वाचू नका काही दिवस नाही काय असं आहे तसं आहे. किती अफवा. पंकजा मुंडेची सीट गेली. आता तुम्ही काय मला इथे पाडायला आलात का एवढ्या संख्येत? कौव भाषण ऐकायला आला ते भागवत कथा चालली कीर्तन चालले. ठीक आहे काही लोक दसंदांवरच प्रेम करत असतील पण काही लोक ऐकायला तर त्यांनी दुसऱ्या कोणाला घेऊन येतात का तुम्ही? असे तुम्ही मला इथे पाडायला आलात एवढ्या संख्येने जाम झाल्या रस्ता इथपर्यंत कशासाठी तुम्ही इथे जमला? पंकजा मुंडेची सीट गेली. अवघड आहे कशाला अवघड आहे का? काय कारण आहे? देशामध्ये सत्ता प्रधानमंत्री मोदींची येणार नाही का? तुम्हाला सत्तेमध्ये बसवणारा माणूस पाहिजे नाही का? आता बाकीचे सगळे त्यांनी बोलून टाकले राहणार काय पहिले निवडणुकीत काय आता मुसलमान बांधव सगळीकडे भेटत हम आपको वोट देने वाले थे. शपथ खाली शपथ आता मला मारूच्या लोकांनी थांबवलं आणि म्हणजे आम्ही गोपीनाथ गडावर जाणार आहे. तिथे त्यांनी छोटा गोपीनाथ गड केलाय. आम्ही तिथे जाऊन शपथ घेणार आहे की आम्ही पंकजा मुंडेला मतदान करणार. का? कारण ताई आप हमको सुरक्षा देंगी. तिकडे देशात काही हो पंकजा ताई आमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. भावना त्यांच्या मनामध्ये आणि ही भावना मुंडे साहेबांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये होती. मुंडे साहेब जेव्हा निवडणुकीला उभे होते आमच्या मोमीनपुरा नावाचं बूथ होतं बीडमध्ये. त्या बूथमध्ये फक्त 2 मत बाजूला गेले होते. सगळे मुंडे साहेबांना पडले सगळे. बुद्धिभेद. आणि यावेळी बघितलं त्यांनी 5,09,000 मतं घेऊन कोणाचे तुम्ही इफ्तार पार्टीला गेलात, कोणाच्या सुखदुःखाला गेलात, त्यांनी ठरवले पंकजाताईंना मतदान करायचं. काय करायचं मतदान? रोज आता काहीतरी मेसेज व्हायरल झाला का? तो म्हणे सगळे अधिकारी वरचे कुठले पालकमंत्र्यापासून एक तर मी पालकमंत्री नेहमी पडलेले आमदार आणि आताचे उमेदवार पालकमंत्र्यापासून ते काय ग्रामपंचायत सगळे आमदार वंजारी समाजाचे. आणि कुठे गेले साडी बोली काय रंग सुतार सोना आणि आम्ही काय करायचं हे काय चाललंय? कोण असे आलानी माणसाशी मेसेज करत असतील मी विचार करतो. IAS अधिकारी कसे येतात? IPS अधिकारी कसे येतात? पंकजा मुंडे पालकमंत्री झाली तेव्हा नवल किशोर राम अधिकारी होते. कोण होते ते?
मुंडेंनंतर देवेंद्र सिंह नावाचे कलेक्टर आले. त्याच्यानंतर काय नाव त्याचं आपलं कलेक्टर नंतर कोण कार्तिक पांडे नावाचा कलेक्टर. पहिल्यांदा जेव्हा मी आज झाले इथे ग्रामविकास मंत्री म्हणून सीओ पहिला आला नन्नावरे नावाचा. कोणी नन्नावरे? माझा सिव्हिल सर्जन पवार नावाचे होते. त्याच्यानंतर थोरात नावाचे सिव्हिल सर्जन होते. कोण येते? माझी एसपी रेड्डी समाजाचा मान रेड्डी नावाचा माणूस होता. त्याच्यानंतर माझ्याकडे एक एसपी आला. त्याचं नाव हर्ष पोद्दार होता. मारवाडी समाजाचा पोद्दार. एसपी काय चांगलं काम केलं. मी अधिकारी जात बघून आणत नव्हते. मी अधिकारी सीआर बघून आणत होते. आणि अधिकाऱ्यांबरोबर बसून एका ताटात खाणाऱ्यापैकी आम्ही नाही. अधिकाऱ्यांना धाकच पाहिजे. तुमच्या मंत्र्यासमोर तुम्ही उभा राहायला पाहिजे. तुम्ही थरथर कापलं पाहिजे. तुम्ही जर चूक केलं तर तुम्हाला भीती वाटते. एसटीबीचे अधिकारी मला वाटतं ते दुसऱ्या माझ्या हातातली पोस्टिंग होती ते कोणतरी मी केलं होतं त्यांचं नाव काय मला आठवत नाही. असं हे सगळे मी पुरावे सगळे दाखवू शकतो. येडके नावाचा माझा सीओ होता. नंतर दुसरा जाता जाता अमोल येडके कोण सांगा. एक तरी याच्यामध्ये एखादा पोलीस अधिकारी एखादा अधिकारी असेल कोण आहे याच्यामध्ये? अरे मेरिट असतं सगळीकडे जात नसते. पण जेव्हा मी काम केलं जेव्हा ज्या बूथवर मला 2 मतं सुद्धा नव्हते त्या बूथवर सुद्धा काम केलं तेव्हा त्या लोकांना बरं वाटलं. तेव्हा त्यांना आनंद वाटला. त्यांना खूप चांगलं वाटलं. काय म्हणजे त्या विषय बोलायला येऊन जाऊन हेच विषय. मी सांगितलं लोकांना 2 गोष्टी मला बदलता येणार नाही. एक मी स्त्री आहे. मी कसं बदलू शकते? मी स्त्री मी मुलगी झाली. म्हणजे साहेबांना मुलगी झाली लक्ष्मी झाली. खूप पेढ्या जिलेबी वाटले असतील लोकांना. आणि मी मुलगी आहे. मी काय करू? मुलगी कुठे वारस होऊ शकते का ह्याच्यावर लढत बसले 20 वर्ष. मी जेव्हा माझ्या पित्याला अग्नी दिला तेव्हा लोकांनी मुली कुठे अग्नी द्यायचा असतो का? किती चांगले म्हणले वाईट म्हणले दोन्ही म्हणले. मी मुलगी आहे मी स्त्री आहे. मी हे बदलू शकत. आणि मी एका मागासवर्गीय समाजात जन्मले मी बदलू शकत नाही. पण माझे विचार मागासलेले नाही. माझे संस्कार मागासलेले नाही. आणि मला हा जिल्हा सुद्धा मागासलेला ठेवायचा नाही. तुम्हाला इच्छा जरी असेल यावेळी आपलं आपलं बघू मी तुम्हाला विनंती करते हे पाप करू नका प्लीज. का? कारण ही संधी परत येणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच होणार आहे. आणि मी जर म्हणलं मोदीजी तर ते वळून बघणार बोलो पण त्याच्या काय असं संधी येणार आहे का या जिल्ह्यात? येणार आहे का? नाही आवडत असेल तुम्हाला पंकजा मुंडे तर भाजपकडे बघून मतं द्या. भाजप आवडत नाही तर पंकजा मुंडेकडे बघून मतं द्या. तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत ना. आहेत की नहीं? क्या करेंगे अभी आप? मैं मालूम है मुझे पहचानती हूँ ना. रात को 1 बजे कार्यवाही में मेरे ऊपर फूल बरसा रहे. मेरी सारी बहनें बुर्का पहन के हिजाब पहन के मुझे मेरे ऊपर फूल बरसा रहे थे. और ऐसा मैंने उनसे भी अच्छा हिंदी में भाषण किया. क्यों नहीं देंगे मत? इच्छा लोकांची मला मत द्यायची. 10-5 पोळं 10-5 विषय 10-5 सोशल मीडिया ही निवडणूक ठरवणार नाही हो. तुमचं भविष्य अंधकारात लोटण्याचा अधिकार कुणालाच नाही. ही मोठी संधी मिळणार आहे मला. आता कोणी म्हणेल ते मंत्री होणार वगैरे मी मला द्या रे बाबा मीडियावालो. कुणाला आवडत ताईला स्वप्न मला काही स्वप्न पडत नाही. मी एवढ्याच थाटात राहिले आमदारही नव्हते 5 वर्ष. काय मला फरक पडला? आज सगळ्या राज्यातून कोण येईल ताई सभेला आहे आताही सभेला आहे. मी कोण आहे? मी एवढी पात्रच नाहीये की मी सगळ्यांच्या सभा घ्याव्या. मी आपली बिचारी स्वतःची निवडणूक लढायला. माझ्या मंडळाने मला वारशामध्ये स्वाभिमान दिलाय. आणि हा पाठीचा कणा जो त्यांचाच आहे. मला बसल्यावर बघा केवढी उंच दिसते. मला वागताच येत नाही ना. पाठीचा कणाच टाईट आहे. गरीब फटका माणूस असेल ना 10 वेळा मी आज राऊत म्हणून कार्यकर्ते त्यांच्या घरी गेले. त्यांच्या आईच्या मी 6 वेळा पाया पडले. 6 वेळा. ते मला सांगितलं माय तू निवडून येशील ग पांडुरंगाला नमस्कार माय तू मी वामून भाऊची बघते माय तू निवडून येशील ग असं पांडुरंगाला सांग तूच बघ. ते मी 10-6 वेळा पाया पडले. कोणत्याही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाच्या पाया मी पडेल. कोणत्याही माझ्यापेक्षा कर्तृत्वान माणसाच्या मी पाया पडेल. कोणत्याही फाटक्या गरीब माणसाच्या मी पाया पडेल. पण मी लाचार होणार नाही. आणि मी कुणाच्या दावणीला बांधलेली नाही. माझ्या पक्षाचे ते संस्कारच नाही. तिथे स्वतंत्रता. मी कशी वागले 10 वर्षात? उभे चापलुसी करत बसण्याचं काम आणि वेळ मला नाही. मी चापलुसी करायची असेल तर मी तुमची करीन. मला काय करायचंय? मला एकच कळतं
की माझ्या जिल्ह्याला विकासाचा परत संधी आहे. आता तुम्ही परळीच्या लोकांना जाऊन गपचूप विचार बरं कसं वाटलं त्यांना. मागच्या वेळी गडबड झाली तर कसं वाटलं तुम्हाला? बरं वाटलं? विमा नुसतेच रस्ते नाल्या फंड करोडो रुपये त्याच्यात तरी 4 कॉन्ट्रॅक्टर काम करते, पण न काही करता अकाउंट मध्ये पैसे कुणी दिले हो तुम्हाला? कुणी दिले? मी दिले, माझ्या रोलने दिले. पंकजा मुंडेंनी नाही दिले, पालकमंत्री पंकजा मुंडेंनी. पंकजा मुंडेंनी नाही दिले, ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडेंनी. पंकजा मुंडेंनी नाही दिले, महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी. नुसता पंकजा मुंडे काय देऊ शकते तुम्हाला भाषणाशिवाय? पण पंकजा मुंडे जर संविधानिक पदावर असेल तर तुम्हाला सर्व काही देऊ शकते. ही शक्ती पंकजा मुंडे मध्ये आहे. कारण मला दुसरं काहीच करायचं, मला एकच मुलगा आहे. मला त्याला काय करायचं, मला कमवायचंय. माझ्याकडे खूप खाण्यापुरतं आहे. मला एवढं प्रॉब्लेम नाही की मला कुठं तुझे 10% द्यारे 5% द्यारे भांगेडे पडतच नाही ना. माझ्याकडे अशी टोळकर कोणी गेली तुमच्या खिशाला हात लावाय. माझ्याकडे फक्त तळमळ आहे काहीतरी करायचं. शाळेपासून माझा स्वभाव आहे. ज्याच्या जवळ बाकावर कोणी बसत नाही मी त्याची पण मैत्रीण असायची. त्या मुलीच्या पण जवळ मी गळ्यात हात घालायची. ही स्वभाव, हे लिडरशिप आहे. मुंडे साहेबांनी असंच म्हणले नाही भगवानगडावर की मला पंकजा दिसते. मला आधी खोटंच वाटलं कोणतरी असंच फेक आहे. मी विचारलं का पत्रकारांना खरंच ते म्हणले का? ते म्हणजे हो होत आहे खरंच म्हणले. दरवेळी म्हणायचे दिल्ली दिसते तर मुंबई दिसते, यावेळी म्हणले पंकजा ताई दिसते. कारण हे नाही आहे की पंकजा ताईला काही गठोडं ठेवलं होतं. कारण हे की मला काहीतरी अर्धवट सोडायचं जे पंकजा तुला पूर्ण करायचं. आणि मुंडे साहेबांचा चेहरा बघितल्यावर तुम्हाला माया येत नाही. दोघे आरक्षण मागणाऱ्याला माया येते, दोघं नाही नाही काय येते ना. हिंदूला येते, मुसलमानाला येते, मराठाला येते, ओबीसीला येते, सगळ्यांना येते, मागासवर्गीयांना सगळ्यांना मुंडे साहेबांना माया. तशीच माया माझ्यावर करतात बरं का. केवढं मोठं भाग्य आहे माझं. फक्त माया अशी अशी करून उपयोग नाही. अशी अशी करून बघा, एकदा बघाच बघते करंट लागते का. डालो कामेगाव पुरा चमत्कार करते. तुम्हाला सांगते या एकच महिला उभी आहे मराठवाड्यात. मी ना बरोबर ना, दुसरं पण उभं आहे. आता मी राज्याचे विषय तुम्ही देशाचे बोलले, मला जिल्ह्याचे तर बोलावं लागेल ना. आता माझी निवडणूक आहे ना, आम्ही तुमच्या निवडणुकीला मी पण आम्ही अमेरिकेचे विषय बोलले. मला काय करायचं, आपली निवडणूक असतं, टेन्शन असतं. धाराशिवमध्ये आमच्या राणांच्या पत्नी उभ्या. आज सगळी सीट अवघड. कारण काय? कारण काय? टेन्शन गेले या लोकांना सगळ्यांना कशाचं. आणि तुमचे 40 वर्ष गेले का पाण्यात? गेले का पाण्यात? तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. सुरेश अण्णांच्या घरासमोर मी नाही बघितलं, सगळे लोक असतो. हे झालं ते झालं ती अडचण, हे सगळं पाण्यात गेलं का? आयुष्यभर कसा गेला पाण्यात गेला. काही म्हणू शकते ना, मी पण 22 वर्ष झाले काम करायला. आणि निवडणूक कशाची रे? आरक्षणाचा शब्द कुणी दिला सांगा मला. छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आरक्षणाचा शब्द कुणी दिला तुम्हाला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिला, बरोबर आहे. कुठे निर्णय झाला? विधानसभेत. अध्यादेश कोण काढतं? विधानसभा काढतं. मंत्रिमंडळ त्याच्यावर सह्या करून निर्णय देतो. ही निवडणूक संसदेची नाहीये ना, विधानसभेची निवडणूक नाहीये ना, संसदेची आहे. हा विषयच नाही केंद्रात. त्यामुळे हा विषय हा केवळ केवळ स्वतःच्या काळात धुंडा मानून घेणे आणि त्याच्यामध्ये माझ्यासारख्या माणसाला ओढणं हे प्रचंड अन्यायकारक आहे असं मला वाटतं. हे जे सोशल मीडियावर चालले म्हणून मी उत्तर दिले, कारण माझ्यावर काम करणारे खास करून मराठा समाजाच्या युवकांची इच्छा आहे की याच्यावर बोला म्हणून मी बोला. ही दरी करायचा प्रयत्न झालाय. अहो काही केलं. आता मी म्हटलं की मी इथंच बसणार आहे. 13 मे पर्यंत तुम्ही मला मत नाही दिले तर मी इथंच बसणार आहे. मी पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही. काय उपयोग आहे? तरी पण आधी लोक मत देणार. पण जर कायद्याने गोष्ट करता येते ती कशानेच करता येत नाही. हे जे समोर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे ना, हा कायदा इतका प्रभावी आहे. त्या कायद्यापुढे प्रत्येक सत्ता झुकत असते. एवढा मोठा कायदा आहे तो आणि माणूस जिंकत असतो. ज्याच्या अंगात लाल रक्त आहे त्याचा निळ्या शाईने लिहिलेला हा इतिहास आहे.
आणि त्यामुळे कायद्याने सगळं होता. उगीच भूल चापा मारून गप्पा मारून होणार त्याचा या विषयामध्ये आणू. माझी इच्छा आहे, मला तुम्ही नंतर काय एवढं व्हायचंय तुम्हाला, मला 3-4 गोष्टी करायच्या. मग पुढच्या वेळी तुम्ही म्हणताल तो खासदार देऊ, नाही लढणार आम्ही, तुम्ही म्हणताल तो. पण आता मात्र चूक करू नका. रात्र वैराची आहे, घडी गेली की पिढी जात असते. माझ्या निमित्ताने दिल्लीत तुमचा हक्काचा माणूस बसणार आहे. देशभरामध्ये कुठल्या अडचणीला मी तुमच्यासाठी धावू न शकणार. मला एक उद्योग आणायचा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, एक उद्योग ज्याच्यात 10,000 लोकांना मला रोजगार देता येईल. त्या एका उद्योगाने खूप सारे लोक त्याच्यामध्ये कामाला लागू शकतात. मला एक मोठं हॉस्पिटल करायचं कॅन्सरचं, कारण माझ्याकडे जर 100 लोक भेटायला आले तर त्याच्यातले 20 पेशंट असतात, त्याच्यातले 10-11 लोकांना कॅन्सर झालेला असतो आणि त्यांच्याकडे इलाजाची परिस्थिती नसते. किती मदत करू, 10 लाख 20 लाख 25 लाख एवढा खर्च येतो त्यांना. काय आपण 1-2 लाखाची मदत करू शकतो, किती करू शकतो. त्यांच्यासाठी इतकंच हॉस्पिटल, बार्शीचा जसं हॉस्पिटल आहे तसं इथे बांधायचंय, किंवा टाटा मेमोरियल सारखंच इतकं हॉस्पिटल बांधायचंय. आता मी टाटाला जाऊन भेटले, बिर्लाला जाऊन भेटले, अंबानी अदानीला जरी भेटले तरी माझ्या जिल्ह्यात व्यवस्थाच नसेल तर काय होईल. म्हणून आपण व्यवस्था करून ठेवूया. आता नॅशनल हायवे केले, सगळं केले, 2-3 बॅरेजेस केले, पाण्याचा विषय मार्गी लागला, रेल्वे पण एखाद्या वर्षामध्ये धावायला लागले. परत विषयच काय राहिला, एक उद्योग आणायचा, 10,000 लोकांना नोकरी देणारा उद्योग. दुसरं कोणी आणणार आहे का? नाही आणू शकणार. ते मी आणणार आहे, ते हॉस्पिटल आणणार आहे, जेणेकरून तुमच्या इथे कुणाला काही होऊ नये, ईश्वर करू, पण झालं तर त्याचा इलाज व्हावा याच्यासाठी एक हॉस्पिटल. आणि एक मेडिकल कॉलेज. हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे, हा डॉक्टर देणारा जिल्हा व्हावा, ऊसतोड कामगार देणारा जिल्हा होऊ नये अशा प्रकारे एक मेडिकल कॉलेज. आणि त्याला एक चॅरिटेबल ट्रस्ट की तुम्हाला फीस परवडत नाही, 1 रुपया डोनेशन नाही घेतलं पाहिजे, माझ्या विद्यार्थ्याला, गरीब विद्यार्थ्याला इथे शिक्षण मिळालं पाहिजे, असं एक कॉलेज तयार करायचं. हे सगळी व्यवस्था करायची असेल तर मला दिल्लीत जावं लागेल. प्रीतम त्यांनी खूप चांगलं काम केलं. मला वाटत होतं त्यांची सुद्धा हॅट्रिक व्हावी, पण हा नियम लागू पडला नाही, कारण निवडणूक अशी झाली आहे ना, म्हणून मला दिलं असेल. कारण मी जर जड आहे ना, ह्या सगळ्यांना घेऊन ओढू शकते. एवढे मोठे मोठे नेते, ते आमच्यापेक्षा अनुभवी मोठे नेते, ह्या सगळ्यांना एका धाग्यात बांधणं एवढं सोपं नाही ना, म्हणून मला निवडणूक दिली असेल. आणि हे जाणीव करून आम्ही अशी सभा घेतोय, असं काही नाही याच्यामध्ये. काही लोकांना लगेच पोटात गुदगुले होतात. परवा मी आरएसला ते केजला सभा घेतली, गटबाजी, आमदार अनुपस्थित. गटबाजी केव्हा असते? जेव्हा आमदारांना बोलवून ते येत नाही, पण आमदारांना सांगून की हे कार्यक्रमाला तुम्ही अपेक्षित नाही, हे अपेक्षित आहे, त्याला गटबाजी म्हणत नाही, त्याला मोकळेपणा म्हणतात. प्रत्येकाला वाटतं माझी शक्ती दिसावी, मी ताईंना किती मत देणारे दिसावं. आता सुरेश अण्णांची ही शक्ती आहे, त्यांनी दाखवली आहे. आता दुसरीकडे दुसरी शक्ती आहे. आणि युती कुणी केली? मी केली का? वरच्यांनी केली. आता ते आले आपल्या वाट्याला, बघा काय होतं भविष्यात. पण ही शक्ती आहे, एक आम्ही त्यांना मान दिला. ठीक आहे, ते म्हणजे ते मला असं करायचं म्हणजे चालेल, मला काही हरकत नाही. याचा अर्थ त्याच्या बेड बनावा असं नाही, सगळेच तेवढेच. आणि माझ्या एवढं भाग्यवान पुरुष नाही, सगळेच तेवढ्या ताकदीने कामाला. फक्त हे काही लोक बोलायला काही गोष्टींवर हे लोक थोडेसे विरक्तपणा बाळगायले, हे त्यांचं दुर्दैव आहे. मला तो विरक्तपणा बाळगत करायला लागले, कारण मी उमेदवार आहे, मला तर मोकळंच बोलावं लागेल. कारण ह्या वातावरणामुळे माणसाला वाटतं ना, आपण चांगली माणसं 20-25 वर्ष इज्जतीने राहिलो आणि एकदम कुठेतरी छोटासा मुला अंगावर येतो, उलट बोलतो, हे सगळ्या गोष्टी प्रत्येकाला अनुभवायला मिळाल्या. त्याच्यामुळे ते लोक असे करायचे. गावातल्या शाळे माणसांनी बसा, सर्व समाजाच्या गप चावडीवर बसा, बोला मोकळं. कशामुळे गावामध्ये अदृश्य वृत्ती तयार करताय? नका करू, मोकळं बोला. काय जिल्ह्याचं चांगलं होईल याच्यावर बोला. बाकीचे विषय होत राहतील, अनेक वर्ष होत राहते. आज आहे का माझ्या जन्मल्यापासूनची लढाई आहे, जन्मल्यापासूनची. म्हणजे या लढाईत ना मी दोन्ही बाजूचा कुठलं अस्त्र हातात घेतलंय, त्या लढाईत माझा बळी का जावा? कारण मला माहिती आहे की हे करायचं काही पॉईंट नाहीये. जे आहे ते कायद्याने सांगत आहे. मी प्रत्येकाच्या पाठीमागे तेवढीच उभे राहीन. माझ्या दारात येणाऱ्या माणसाची मी कधी आडनावे विचारणार नाही, विचारतही नाही, विचारणार नाही, जाते विचारणार नाही.
मी त्याच्या कामालाच येईल. माझ्याकडे एक शिक्षक मला त्यांनी शिकवले, इंग्रजीचे कवडे नाव आहे त्यांचं, कवडे विचार जाऊन कोणी त्यांना. आणि माझ्याकडे वाकेकर म्हणून माझे कार्यकर्ते, त्यांना मी अंबानी म्हणत असते, परळीचे प्रचंड मोठं प्रस्थ आहे. त्या दोघांच्या मुलांचं ऍडमिशन शाहू कॉलेजमध्ये करायचं होतं आणि दोघांची जवळपास मार्के सारखे होते. आणि शाहू कॉलेजमध्ये मी फोन केला, गोपालराव पाटील मला म्हणले मी एकच जागा देऊ शकतो. हे सर काही माझ्या पक्षाचं काम करत नाही किंवा माझ्या रोजच्या कामाला येत नाही. हा माझा डायरेक्टर आहे बँकेचा, कॉलेजचा, रोज माझ्या बैठकीतला माणूस माझा प्रचार करतो. मी त्याला म्हणलं, वाकेकरजी मला माफ करा, मी तुमच्या मुलाला ऍडमिशन देणार नाही, कारण तुमच्याकडे खूप पैसा आहे, तुम्ही कुठेही ऍडमिशन घेऊ शकता. पण माझा तो गरीब शिक्षक आहे, त्याच्या नातीला मला ऍडमिशन द्यायचं आहे, त्याला डॉक्टर करायचं. आणि मी त्यांना ऍडमिशन दिलं. ती मुलगी आता डॉक्टर झाली, माझ्या पेढे घेऊन पाया पडायला लागली. अशी भूमिका कोणीतरी घेणार पाहिजे, कोणीतरी. ही उच्च सभागृहातली निवडणूक आहे, उच्च मानसिकतेने याच्यात मतदान करा असं मला वाटतं. आणि ते मतदान जर तुम्ही केलंच तर पात्रीदार म्हणून केलं तर ते नक्कीच माझ्या पारड्यात पडेल. आणि सुरेश जसांनी निवडणूक हातात घेतली आहे, त्यांनी घ्यावी. त्यांचा परिचय समोरच्या उमेदवाराचा माझ्यापेक्षा जास्त, त्यांची मैत्री सुद्धा चांगली आहे आणि त्यांनी प्रयत्न केले की त्यांनी जाऊ नये, तर त्यांच्याबद्दलचं सत्य त्यांनी बोलावं. धनंजय मुंडे म्हणले मागेच्या सभेत मी 4 दिवस नंतर बोलीन समोरच्या उमेदवारावर. काय पाहिजे मग, आधीच बोला ना. लोकांना सावध करा, सावध जाऊ. ते असतं ना इकडे असं बोर्ड असतो तसं, सावधान रात्र वैराची आहे, आता गडबड झाली. या जिल्ह्याला बाकीच्या जिल्ह्याला बघा, खूप जिल्हे त्यांना वालीच नाही, फार अडचण आहे. तुम्हाला मोठा चांगला वाली आहे, तुमच्या सगळ्या गोष्टी मी करू शकते एवढीच विनंती करायची. आणि तुम्ही ती सार्थ करावी निवडणूक. आणि मला 5 वर्ष ज्या कष्टाने काढल्या, जे कष्ट मी भोगले, त्याच्यानंतर एक सन्मानजनक विजय मला द्या. नुसता विजय नाही, सन्मानजनक विजय, मला शोभणारा विजय, तुम्हाला शोभणारा विजय मला द्या अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि माझ्या मागे आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि दसांचे अभिनंदन करते की खूप चांगली सभा केली. पुढच्या कमिटीमधून हे लोकप्रिय असल्या, नेतृत्व असण्याचं लक्षण आहे, असंच त्यांनी लोकांच्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.